अहो, ऐकता का? माझ्या मनात एक विचार आला आहे. उद्या मामांजींना जाऊन 1 महिना होईल. असं करूया का? उद्या आपण गावी जाऊया, शालिनी म्हणाली. तेव्हा दाढी करत असलेला पंकज अचानक चकित झाला आणि त्याच्या गालावर ब्लेड लागली. त्याला आश्चर्य तेव्हा वाटले जेव्हा शालिनी म्हणाली, मला तर काळजी वाटत आहे आईंची. माहिती नाही बिचारी तिकडे एकटी कशी राहत असेल. अशा म्हातारपणात स्वतःचा सांभाळ करणे सोपं नाही. त्याच्या पत्नीचं बोलणं ऐकून पंकज तिला पाहतच राहिला आणि म्हणाला, हे अचानक सूर्य कोणत्या दिशेला उगवला? माझा म्हणण्याचा उद्देश हा आहे, तुझ्या मनात काय चालू आहे? माझ्या आईची एवढी काळजी वाटत आहे. तुला तर आई आवडत नव्हती. अहो, अगोदर आणि आत्तामध्ये खूप फरक आहे. अगोदर आई आणि मामांजी एकत्र राहत होते, एकमेकांची काळजी घेत होते, परंतु आता मामांजी पण नाहीत आईंची काळजी घ्यायला. म्हातारपणात काही दुखलं किंवा आजारी पडल्या तर तिकडे कोण काळजी घेणार आहे? तुम्हाला तर माहितीच आहे आपले नातेवाईक आणि गावातील लोक काय काय बोलतात आपल्याबद्दल. मी माझ्या म्हाताऱ्या सासूची अशा अवस्थेत काळजी घेत नाही. नको बाबा नको, असे आरोप मला सहन होणार नाहीत. तुम्ही लवकर जा आणि आईला घेऊन या. एवढं बोलून शालिनी तिकडून निघून गेली. परंतु पंकज अजून पण थक्क होऊन उभा होता. तो विचार करू लागला, आता इकडे जी स्त्री उभी होती ती माझी पत्नी शालिनीच होती का? तिच्यासारखी दिसणारी दुसरी स्त्री होती? कारण माझी पत्नी असं कधी स्वप्नात पण तिच्या तोंडातून काढणार नाही. माझ्या आईसाठी एवढी काळजी. परंतु नंतर हा विचार करून मनातल्या मनात हसू लागलो. वेळेनुसार त्याच्या पत्नीमध्ये किती बदल झाला आहे. जी गोष्ट शालिनीने सांगितली त्यात काहीच चुकीचं नव्हतं. हा विचार करून पंकजने त्याच्या आईला कॉल केला. हॅलो आई, तू कशी आहेस? तब्येत ठीक आहे ना? आई, ते आम्ही असा विचार करत होतो, आता आबा तर तुझ्या सोबत नाहीत, तर तुम्ही किती दिवस एकटी राहणार आहेस आणि मोलकरीणवरती किती दिवस विश्वास केला जाऊ शकतो? तू असं का करत नाहीस? आमच्याकडे येऊन राहा. त्याच्या मुलाचं बोलणं ऐकून सरलाजी म्हणाल्या, बेटा पंकज, मला माहिती आहे तुला माझी काळजी वाटत आहे. खूप काळजी करतोस तू माझी, परंतु ही गोष्ट तुला चांगलीच माहिती आहे, तुझी पत्नी शालिनीचे वागणे माझ्यासोबत बरोबर नाही. तुझ्या आबांची पेन्शन तर मला भेटते आणि या म्हाताऱ्या वयात मला आत्मसन्मानसोबत जगायचं आहे. त्यामुळे चांगलं होईल तू मला इकडेच राहू दे. आईच्या तोंडातून पेन्शनची गोष्ट ऐकून पंकजच्या डोक्यात विचार आला. पंकज विचार करत होता, शालिनी आईला मिळणाऱ्या पेन्शनच्या लोभापायी त्याच्या आईला राहण्यासाठी बोलवत तर नसेल? नाही, शालिनी एवढी वाईट नसू शकते. स्वतःच्या मनाला समजावत पंकज त्याच्या आईला म्हणाला, आई, तुझ्या एकटेपणात मी तुला आधार द्यावा असा विचार करत होतो. मी तुला शब्द देतो, इकडे तुझ्या प्रतिष्ठेला कोणीही धक्का देणार नाही. आणि राहिला प्रश्न तुझ्या सुनेचा, तर हा विचार तुझ्या सुनेचाच आहे. आता आम्हाला तुझी काळजी घ्यायला पाहिजे. आता शालिनीचे वागणे बदलले आहे. आता तिला तुझी काळजी वाटत आहे. मुलाचं बोलणं ऐकून सरलाजी म्हणाल्या, पंकज, ही चांगली गोष्ट आहे. मला खूप चांगलं वाटलं. कमीत कमी तिने माझ्याबद्दल विचार तरी केला. यापेक्षा जास्त एका म्हाताऱ्या आईला काय हवं आहे? नंतर पंकज म्हणाला, आई, आता हे ठरलं आहे, तू आमच्यासोबत राहणार आहेस. शेवटी तुला पण तुझ्या नातवंडासोबत वेळ घालवायला, त्यांचे लाड करण्याची संधी मिळायला हवी. त्यांना पण तुझी गरज आहे. आजोबा आजी नातवंडाला संस्कार देतात. त्याच वेळेस शालिनी तिच्या रूममधून बाहेर आली आणि पंकजच्या हातातून फोन घेत म्हणाली, आई, आम्हाला पण तुमची सेवा करण्याची संधी द्या. तुम्हीच विचार करून मला सांगा, लोक काय म्हणतील? मुलगा आणि सून धडधाकट असताना आईला मोलकरींच्या जीवावर सोडले आहे. शेवटी आपले लोक आपलेच असतात. अशा वेळी आपले लोक कामी येणार नाही तर कोण कामी येणार? शालिनीचं मधाळ बोलणं ऐकून सरलाजीच्या मनाला शांतता मिळाली आणि त्यांनी त्यांच्या मुलगा आणि सुनेसोबत राहण्याचा होकार दिला.
सरलाजी सोबत फोनवर बोलल्यानंतर दुसऱ्या दिवशी शालिनी आणि पंकज त्यांच्या गावी पोहोचले आणि सरलाजींना त्यांच्यासोबत घेऊन जाण्याची तयारी करत होते. जे काही महागाचं सामान होतं ते पाहून शालिनी तिच्या पतीला म्हणाली, आई आणि मामांजींचे महत्त्वाचे कागदपत्र असतील ते सोबत घेऊन चला. मला तर वाटत आहे हे घर आपण किरायाने देऊन टाकू, कारण स्वच्छता पण होईल आणि महिन्याला आपल्याला पैसे पण मिळतील. शालिनीचं बोलणं ऐकून पंकज म्हणाला, याचा निर्णय मी घेऊ शकत नाही. फक्त आईच ठरवणार तिला घरात काय करायचे आहे. शेवटी घर आईचं आहे. मला तर फक्त आईचं म्हातारपण आनंदात आणि आदराने जावं हेच मला पाहायचे आहे. शालिनीच्या बोलण्यावर सरलाजींनी होकार दिला आणि घर किरायाने दिले गेले. घर खूप मोठे होतं, त्यामुळे किराया चांगला भेटत होता. शेवटी सरलाजी शालिनी आणि पंकज सोबत शहरातील त्यांच्या घरी आल्या. सरलाजींचं आयुष्य अचानक बदलून गेलं होतं. त्यांना वाटत होतं त्यांच्या पतीसोबत 45 वर्षाचा संसार हातातून निसटला आणि त्यांचं घर पण. गावात तर शेजारी पाजारी आणि मैत्रिणी सुखदुःखात सहभागी होत्या, परंतु इकडे शहरात त्यांना एकटेपणा जाणवत होता. परंतु तरी त्यांचा मुलगा आणि नातवंडासोबत सहवास लाभलेला पाहून त्या आनंदात होत्या. काही दिवस खूप चांगले गेले. सरलाजींची खूप काळजी घेतली जायची. त्यांचा नातू धीरज आजी म्हणून थकत नव्हता. त्यांच्या आजीला पाहून धीरज पण आनंदात राहू लागला आणि सरलाजी 2 वर्षाच्या नातीला सांभाळत होत्या. सरलाजींनी येताच घरातील सर्व कामं सांभाळत होत्या. प्रत्येक कामात त्या त्यांच्या सुनेची मदत करत होत्या. इकडे शालिनीने हळूहळू घरातील कामापासून हात झटकायला सुरुवात केली होती. नेहमी शालिनी टीव्ही पाहत होती, नाहीतर अंगदुखीचे नाटक करून आराम करत होती. तिने घरातील स्वयंपाक बनवण्यापासून ते भांडे घासण्यापर्यंत सर्व कामं सरलाजींना करावे लागत होते. त्यात काहीतरी आदेश पण देत होती. आई, तुमच्या हाताची पनीर मसाला भाजी खूप छान होते. आज मला पनीर मसाला भाजी खावी वाटत आहे. तुम्ही बनवाल का? सरलाजी या कामात पण आळस करत नव्हत्या. या गोष्टीने त्यांना काहीच त्रास होत नव्हता. एका दिवशी मोलकरीण कामावर आली नाही, त्यामुळे सरलाजी संपूर्ण घराची स्वच्छता करत होत्या. तेव्हा शालिनी तिचा मोबाईल पाहण्यात व्यस्त होती. साफसफाई करताना सरलाजीने पाहिलं, लहान गायत्री अचानक फरशीवर घसरून पडली आणि रडत होती. सरलाजी पळत पळत आल्या आणि तिला उचलून मिठी मारली. हे पाहता शालिनीने फोन कट करून जोरजोरात ओरडायला चालू केलं, आई, तुम्ही हात न धुता गायत्रीला कसा हात लावला? तुम्हाला माहिती आहे ना, याने इन्फेक्शन होऊ शकतं. एवढं बोलून शालिनीने सरलाजींच्या हातातून गायत्रीला हिसकावून घेतले आणि तिच्या रूममध्ये घेऊन गेली. सरलाजी आश्चर्यचकित होऊन त्यांच्या सुनेला पाहू लागल्या. त्या दिवसानंतर शालिनीने कधीच गायत्रीला सरलाजींजवळ दिलं नाही. दिवसेंदिवस शालिनी सरलाजींच्या कामात काही ना काही कमी काढत होती. याच गोष्टी सरलाजींना आतल्या आत खात होत्या. पंकजला तर मनातल्या मनात एवढंच वाटत होतं, त्याच्या घरी आल्यानंतर त्याच्या आईला खूप काम करावं लागत आहे. त्यामुळे पंकज शालिनीला म्हणाला, आता आईचे वय झाले आहे, त्यामुळे तिला जास्त काम लावत जाऊ नकोस. आता त्याचे आराम करण्याचे आणि आयतं खाण्याचे दिवस आहेत. शालिनी म्हणाली, आईला असे काय काम असते? दिवसभर रिकाम्या तर बसलेल्या असतात. थोडंफार काम करतील तर त्यांच्या तब्येतीसाठी चांगलंच आहे. आणि मी कुठं त्यांना खड्डे खंदायला लावत असते. घरातील साधारण कामं करतात. शालिनीचं बोलणं ऐकून पंकज गप्प बसला. सरलाजींनी मुलाचे आणि सुनेचे बोलणे ऐकले होते, परंतु त्या त्यांना काहीच बोलल्या नाहीत, कारण त्या दोघांच्या मध्यात भांडणाचं कारण बनणार नव्हत्या. एका दिवशी जेव्हा पंकज ऑफिसला निघाला होता,
तेव्हा सरलाजींनी त्याला त्यांच्या औषधांची पावती दिली आणि म्हणाल्या, पंकज, माझे औषध गोळ्या संपल्या आहेत, रात्री येताना घेऊन ये. पंकज हो मध्ये मान हलवत निघून गेला. त्यावेळी त्यांची सून शालिनी काही बोलली नाही, परंतु पती गेल्यानंतर ती तिच्या सासूबाईला म्हणाली, आई, तुम्हाला वाईट वाटणार नसेल तर एक बोलू का? तुम्ही आल्यापासून आमचे खर्च वाढले आहेत, परंतु तुमच्या मुलाची पगार तेवढीच आहे, ती पण या घराचा हप्ता भरण्यात जाते. त्यामुळे तुम्ही गावाकडच्या घराचा किराया आणि मामांजींची पेन्शन आम्हाला देत जा, कारण आम्ही या घराचे लोन नील करू शकतो. सुनेचे बोलणे ऐकून सरलाजी मनातल्या मनात विचार करत होत्या, मी पण किती मूर्ख होते. स्वतःच्या सुनेला एवढं चांगलं ओळखत असून मी विचार पण कसा केला. माझ्या सुनेच्या वागण्यात बदल झाला आहे आणि ती मला म्हातारपणात आदर सन्मान देऊन माझी काळजी घेईल. परंतु नंतर त्यांच्या मनात विचार आला, जर मुलाला पैशाची गरज आहे तर द्यायला काय हरकत आहे. त्यामुळे सरलाजींनी घराचा किराया आणि पेन्शन देण्यासाठी होकार दिला. एके दिवशी सरलाजी घरातील अंगणात बसल्या होत्या. घरातील अंगणातून पार्क दिसत होता. त्या कित्येक वेळा विचार करत होत्या, थोड्या वेळासाठी तिकडे फिरून यावं, परंतु त्यांना घरातील कामामुळे वेळच मिळत नव्हता, त्यामुळे जाऊ शकत नव्हत्या. परंतु आज सुनेच्या बोलण्याने त्यांच्या हृदयाची चाळणी झाली होती. त्यामुळे कामाची चिंता न करता सरलाजी संध्याकाळी 6 वाजता पार्कमध्ये फिरायला गेल्या आणि संध्याकाळी 7:30 वाजता घरी परत आल्या. घरी परत आल्यावर पाहिलं तर सून कोणाशी तरी फोनवर बोलत होती आणि फोनवर बोलण्यात एवढी व्यस्त झाली होती, तिला कोणाच्या येण्याची जाणीव पण झाली नाही. तेव्हा सरलाजींच्या कानावर सुनेचा आवाज ऐकू आला. सूनबाई हसत हसत तिच्या आईला फोनवर म्हणत होती, अगं आई, माझी लाडकी आई, तुझी कल्पना कामी आली. आता तर घरातील सर्व कामं माझी सासू सांभाळते, स्वयंपाक बनवण्यापासून भांडे घासेपर्यंत. तेवढंच नाही तर कपडे धुण्याचं काम पण माझ्या सासूकडेच असते. आता मला काहीच काम करावं लागत नाही. त्यातल्या त्यात गावाकडच्या घराचा किराया आणि मामांजींची पेन्शन माझ्या हातात असते. तुमच्या मुलीची तर आता लॉटरी लागली आहे. सुनेचे बोलणे ऐकून सरलाजी चकित झाल्या होत्या. त्या आतून खचून गेल्या होत्या. आज त्यांना त्यांचं घर सोडून शहरात येण्याचा पश्चाताप होत होता. एक मन वाटत होतं वापस आपल्या गावाकडच्या घरी जावे, परंतु घर तर किरायावर दिलं होतं. त्या किरायादाराचे 11 महिन्याचे कॉन्ट्रॅक्ट होते. नाराज होऊन सरलाजी विचारात हरवल्या, माझं घरात एवढंच महत्त्व होतं का? म्हातारपणात माझ्या जीवनाला काही अर्थ नाही का? का माझी लायकी घरातील मोलकरींप्रमाणे आहे का? आतापर्यंत मी फक्त सुनेची मदत करण्यासाठी घरातील कामं करत होते, परंतु ती माझ्याबद्दल असा विचार करते याचा मी कधीही विचार पण केला नव्हता. सरलाजींचं मन उदास राहू लागलं. जरी त्यांचं वय झालं होतं, परंतु जगण्याच्या इच्छा त्यांच्या बाकी होत्या. फक्त सुनेला काही त्रास होऊ नये हा विचार करून त्यांनी स्वतःला घरापर्यंत मर्यादित ठेवलं होतं. परंतु आज त्यांनी विचार केला होता, स्वतःचं जीवन स्वतःच्या पद्धतीने जगायला चालू करतील. आता सरलाजी दररोज पार्कमध्ये जाऊ लागल्या आणि खूप लोकांशी त्यांची ओळख झाली होती. एके दिवशी पार्कमध्ये त्यांच्या शेजारी राहणाऱ्या कामिनी भेटली. मोकळ्या स्वभावाच्या कामिनीसोबत सरलाजी खूप मनमोकळे बोलत होत्या. बोलत बोलत कामिनी म्हणाली, तिच्या सासूचे निधन 1 महिन्यापूर्वी झाले होते. तिचे मूल अजून लहान होते. जवळपास कोणते पाळणाघर पण नव्हते.
त्यामुळे तिच्या मुलांना जवळपास कोणाजवळ सोडण्यासाठी सोय होत नव्हती. त्यामुळे ती 1 महिन्याने नोकरीवर जात नव्हती. या सर्व गोष्टीमुळे कामिनी खूप चिंतेत पडली होती. तिचं बोलणे ऐकून सरलाजी म्हणाल्या, बेटी, तुला काही अडचण नसेल तर मी तुझ्या मुलांना सांभाळू शकते. कामिनीने विचारले, तुम्ही कुठे राहता? तुम्ही कोण आहात? तेव्हा सरलाजीच्या तोंडातून एक शब्द निघाला, मी सरला आहे. माझे पती. नंतर एकदम त्यांना आठवलं की त्या म्हणाल्या, मी समोरच्या बिल्डिंगमध्ये राहते. मी शालिनीची सासू आहे. माझा मुलगा पंकज लाईट खात्यात काम करतो. सरलाजींसोबत बोलून कामिनीची इच्छा पूर्ण झाली होती. सरलाजी त्यांच्या जाण्याला नवीन नाव देण्याच्या विचारात होत्या. त्या पार्कमधील लोकांना भेटून त्यांना चांगलं वाटत होतं. त्यामुळे त्यांनी हे काम करण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या दिवशी कामिनी तिच्या मुलांना सरलाजींजवळ सोडून नोकरीवर निघून गेली. सरलाजी मुलांना घरात घेऊन गेल्या तेव्हा शालिनी चकित झाली आणि त्या मुलांबद्दल विचारत होती. सरलाजींनी सांगितले, सुनबाई, आपल्या शेजारी राहणारी कामिनी राहते. हे 2 तिचीच मुलं आहेत. तिच्या घरी मुलांना सांभाळायला कोणीच नाही. त्यामुळे तिला नोकरी करता येत नाही आणि माझे पण दिवसभर मन लागत नव्हतं, बोर होत होतं. त्यामुळे विचार केला की मी या 2 मुलांना सांभाळते. माझा वेळ पण चांगला जाईल आणि काही पैसे पण भेटतील. तिच्या सासूचे बोलणे ऐकून शालिनी अतिशय रागात म्हणाली, आई, तुम्ही मला न विचारता माझ्या घरात हे सर्व नाही करू शकत. हे शहर आहे, तुमचं गाव नाही, जिकडे तुम्ही जत्रा भरवाल. जिकडूनच आणले आहेत तिकडून सोडून या मुलांना. परंतु सुनबाई, खूप दिवसांनी माझं एक स्वप्न होतं. मी माझं स्वतःचं काहीतरी सुरू करावं, परंतु मला कधी संधीच मिळाली नाही. परंतु आज जेव्हा मला समजलं जवळपास कोणते पाळणा घर नाही, तेव्हा मी विचार केला, मीच का हे काम सुरू करू शकत नाही. मी माझी स्वतःची ओळख बनवण्याचा प्रयत्न करत आहे. सरलाजींचे बोलणे ऐकून त्यांची सून म्हणाली, आई, तुमचं किती आयुष्य बाकी आहे ओळख निर्माण करण्यासाठी. एवढं बोलून सरलाजींची सून व्यंगात्मक हसत म्हणाली, तुम्ही किती वर्ष जगणार आहात ओळख निर्माण करण्यासाठी? म्हातारपणात अशी वर्तवणूक तुम्हाला शोभत नाही. लोकांच्या लेकरांना सांभाळत आहात. जर तुम्हाला काही झालं तुमची काळजी कोण घेणार आहे? आमच्याकडून काही अपेक्षा करू नका. त्यांच्या सुनेचे कडू बोलणं ऐकून सरलाजी म्हणाल्या, ठीक आहे, जर तुला आवडत नसेल तर उद्यापासून मी या मुलांना इकडे आणणार नाही. परंतु आजचा दिवस हे मुलं इकडेच राहतील. नाही आई, मी यांना 1 घंटा पण सहन करणार नाही. तुम्ही आत्ताच्या आत्ता यांना इकडंच घेऊन जा. सुनेचं बोलणं ऐकून सरलाजी त्या मुलांना घेऊन पार्कमध्ये गेल्या. मुलं पार्कमध्ये खेळत होती. दुपारी जेव्हा कामिनी वापस आली तेव्हा सरलाजींनी त्या मुलांना त्यांच्या घरी सोडले. घरी आल्यावर त्यांच्या सुनेच्या बोलण्याचा विचार करून सरलाजींच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. सरलाजी त्यांच्या रूममध्ये जाऊन त्यांच्या पतीच्या फोटोसमोर बसल्या. आज सरलाजींना एकटं वाटत होतं. त्यामुळे त्या त्यांच्या पतीच्या फोटोसोबत गप्पा करत होत्या. या वयात मी माझी ओळख निर्माण करू शकत नाही का? म्हातारी झाली आहे याचा अर्थ असा तरी नाही ना, माझ्या मृत्यूची वाट पाहू. असं बोलत असताना त्या त्यांच्या पतीच्या फोटोकडे एकटक पाहत होत्या. अचानक त्यांना वाटलं जर त्यांचे पती त्यांना प्रोत्साहन देत आहेत, त्याच वेळी सरलाजीच्या मनात एक
लहर आली. आता सरलाजींनी ठरवलं, हो, त्या आता इकडेच राहून त्यांचं अस्तित्व निर्माण करतील आणि त्यांच्या सुनेला दाखवून देतील वय जास्त असल्यामुळे जगणे संपत नाही. रात्री जेव्हा सरलाजींचा मुलगा पंकज ऑफिसमधून परत आला तेव्हा सरलाजींनी त्यांच्या मनातील गोष्ट पंकजला सांगितली. पंकजला त्याच्या आईची इच्छा जाणून खूप आनंद झाला. त्याच्या आईच्या बोलण्याला पंकजने लगेचच होकार दिला. तेव्हाच शालिनी म्हणाली, परंतु मला एक समजत नाही, या वयात आईंना काम करण्याचा काय खूळ डोक्यात बसले आहे. जर का करायचेच आहे तर घरात बसून घरातील कामं करावे. स्वतःच्या पत्नीला उत्तर देत पंकज म्हणाला, नाही, आईची इच्छा आहे तेच आई करेल. आई, मी उद्या तुझ्यासाठी जागेची व्यवस्था करतो. असे बोलून पंकज निघून गेला आणि सरलाजी त्यांच्या सुनेला शालिनीला रागात पाहून सरलाजी म्हणाल्या, सूनबाई, कोणाच्या घरात मोलकरीण होण्यापेक्षा चांगलं आहे जे काम करण्याची माझी इच्छा आहे मी काम करू शकते. म्हातारी झाले याचा अर्थ असा नाही आता माझं अस्तित्व संपलं आहे. आजपर्यंत तू माझ्या सोबत जे काही केलं तुला करायचे होते, परंतु आजपासून माझं आयुष्य कसं जाईल याचा विचार मी करेल, तू नाही. एवढं बोलून सरलाजी पार्कमध्ये निघून गेल्या. तिच्या सासूच्या तोंडातून असे शब्द ऐकून शालिनी थक्क झाली होती. दुसऱ्या दिवशी समोर असलेल्या बिल्डिंगच्या खालील एक रूम पंकजने किरायाने घेतली आणि सरलाजी दररोज सकाळी तयार होऊन तिकडे जात होत्या. कामिनी तिच्या मुलांना दररोज सरलाजींजवळ सोडून जात होती. कामिनी निवांत ऑफिसमध्ये जात होती. तिची मुलं सरलाजींसोबत खूप आनंदात राहू लागले. कामिनीच्या मुलांना पाहून कॉलनीमधील बाकीचे पालक सरलाजींना म्हणाले, तुम्ही आमच्या मुलांना पण सांभाळत जा. अशा प्रकारे 8 ते 10 मुलं अजून यायला लागले. सरलाजींनी त्यांच्या मदतीसाठी 2 मदतनीस पण ठेवल्या. त्या धावपळीचं काम करत होत्या, स्वच्छता पण करत होत्या आणि मुलांसाठी जेवण गरम करत होत्या. पाहता पाहता सरलाजींचं काम एवढं वाढले त्यामुळे त्यांच्या बाजूची अजून एक रूम त्यांना किरायावरती घ्यावी लागली. एके दिवशी एका सौम्या नावाच्या स्त्रीने सांगितले, त्यांच्या कॉलनीत राहणारी एक वृद्ध महिला तिच्या घरात खूप दुःखी आहे. तिची सून तिला अतिशय त्रास देते. सरलाजींनी सौम्याला सांगून त्या आजीला निरोप दिला. तिला त्यांच्या जवळ बोलावले. त्यांच्याकडून त्यांचं सुखदुःख ऐकून सरलाजी म्हणाल्या, जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही इकडे माझ्यासोबत राहू शकतात. तुम्ही सांगितले तुम्हाला शिलाई काम खूप चांगलं येतं आणि विणकाम भरतकाम पण येतं. माझ्याजवळ घरी शिलाई मशीन रिकामीच पडून आहे. आपण त्या मशिनीवरती गरीब मुलींना शिवण क्लास शिकवावा. त्याची फीज आपण अगदी कमी घेऊया. अशा प्रकारे त्या मुली स्वावलंबी होतील आणि आपल्याला जगण्यासाठी एक कारण भेटेल. आपला उद्देश पैसे कमवण्याचा नाही, परंतु अशा प्रकारे आपलं म्हातारपण काही कमी करण्यात जाईल आणि त्याचे 2 पैसे पण येतील. तर त्यात मला काही चुकीचं वाटत नाही. त्या महिलेला सरलाजींचं म्हणणं पटलं. दुसऱ्या दिवसापासून ती महिला सरलाजींकडे येऊ लागली आणि काही तास तिकडेच राहून काम करत होती. सरलाजींसोबत काम करताना त्या महिलेला चांगलं वाटत होतं. दोघी मैत्रिणी एकमेकींची सोबत मिळाली म्हणून आनंदात राहू लागल्या. ती महिला घरातील वादविवादाला खूप कंटाळली होती. नेहमी आजारी राहू लागली होत्या. आता काही दिवसात खूपच निरोगी दिसत होत्या.
हळूहळू सरलाजींसोबत इतर महिला सहभागी होत गेल्या. त्यामुळे आता ती जागा त्यांना कमी पडत होती. सरलाजींच्या म्हणण्यावर पंकजने कॉलनीच्या बाहेर एक मोठं घर किरायावरती घेऊन दिलं. आता त्या महिलांचं उत्पन्न चांगलं येऊ लागलं. त्यामुळे त्या घराचा किराया निघू लागला. सरलाजींजवळ काम करणाऱ्या सर्व महिला खूप आनंदी होत्या. त्यांना टाइमपास करण्यासाठी एक चांगलं ठिकाण मिळालं होतं आणि त्यांनी रोजगार पण चालू झाला. आता त्यांना त्यांच्या खर्चासाठी पैसे त्यांच्या मुलांकडे किंवा सुनेकडे मागावे लागत नव्हते. त्या सर्व एकमेकांसोबत हसत सुखदुःख व्यक्त करीत होत्या आणि समाजासाठी पण योगदान करीत होत्या. खरं तर त्या म्हाताऱ्या महिलांना पण कोणीतरी हवं होतं, ज्यांना त्या बोलू शकेल, ज्या त्यांची विचारपूस करतील. ते सर्व त्यांना इकडे भेटत होतं. हळूहळू महिलांची अंकसंख्या 20 झाली होती. सरलाजी सर्वांना काही ना काही काम करण्याचं प्रोत्साहन देत होत्या. कोणी लोणचे पापड बनवायचे शिकवत होत्या, तर कोणी शिवणकाम, आणि बाकीच्या महिला सरलाजींसोबत मुलं सांभाळत होत्या. त्या सर्व वृद्ध महिला संपूर्ण शहरात ओळखल्या जाऊ लागल्या. हळूहळू त्यांची प्रसिद्धी एवढी वाढत गेली, सर्व न्यूज चॅनल, मीडियावाले त्यांचा आदर्श लोकांना देऊ लागले. एक दिवशी शालिनी सरलाजींच्या केंद्रावर गेली. तिकडे शालिनीला कामिनी भेटली. ती तिच्या मुलांना नेण्यासाठी आली होती. कामिनी शालिनीला म्हणाली, मी तुम्हाला या अगोदर इकडे पाहिले नाही, तुम्ही कुठे राहतात? तेव्हा शालिनी म्हणाली, मी या केंद्राची अध्यक्ष सरलाजींची सून आहे. कामिनीच्या मनात अचानक 10 महिन्यापूर्वी पार्कमध्ये सरलाजींसोबत झालेली भेट आठवली, जेव्हा सरलाजींनी सांगितले होते, मी शालिनीची सासू आहे. त्यांची ओळख या शहरात फक्त एवढीच होती, परंतु 10 महिन्यामध्ये सरलाजींनी ओळख बदलून गेली होती. आज त्यांच्या सुनेला तिची ओळख सांगण्यासाठी सरलाजींच्या नावाची गरज पडली होती. आज सरलाजींनी सिद्ध केलं होतं, वय एक अंकात मोजले जाते, तर जगण्याला नवीन आकार देण्याची इच्छा मनात असेल तर सर्व अडथळे लहान वाटू लागतात. आजची तरुण पिढी सरलाजींच्या मुलगा पंकजप्रमाणे घरातील वृद्ध आई वडिलांच्या इच्छा पूर्ण करतील, तर त्या पण त्यांच्या जीवनाला नक्कीच सार्थक बनवतील. या छोट्या पावलाने आपल्या वृद्ध लोकांचं म्हातारपण मार्गी लागलं. मित्र आणि मैत्रिणींनो, आजची कथा कशी